माझ्याकडे एक अत्यंत कणवाळू आणि जागरूक विरोधी पक्षनेत्यांचं पत्र आहे जे तत्कालीन मुख्यमंत्र्यांना, म्हणजे मी स्वतः तेव्हा जेव्हा मुख्यमंत्री होतो, लिहिलं गेलेलं होतं. तेव्हा तत्कालीन विरोधी पक्षनेते हे आजचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस होते आणि त्यांनी त्या काळात मुख्यमंत्र्यांना एक पत्र दिलेलं होतं. मी ते पत्र 4 वेळा वाचतो आणि आता ते वाचतोय. ही तारीख आहे 16 ऑक्टोबर 2020 आणि परतीच्या पावसाने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या प्रचंड नुकसानाबाबत आता तरी केवळ घोषणा न करता तातडीने थेट मदत देण्याबाबत. त्यात त्यांनी म्हटले की परतीच्या पावसाने मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अक्षरशः हाहाकार माजवला असून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. मदतीसाठी तो अर्जवा करत आहे. विविध वाहिन्यांवर शेतकऱ्यांचे अश्रू आणि व्यथा पाहून अतिशय वेदना होतात. या वेदना फक्त विरोधी पक्षनेत्याला होतात का? मुख्यमंत्र्यांना होत नाहीत का? मला तर झाल्या होत्या. म्हणून मी तेव्हा कर्जमाफी केली होती. पण राज्य सरकारला अजूनही पाझर फुटाचे नाव नाही. पंचनाम्याचे आदेश दिलेत, या पलीकडे काहीही शब्द सरकारकडून दिले जात नाहीत. प्रत्यक्षात पंचनामे होत नाहीत आणि शेतकऱ्यांना मदत तर मिळतच नाही. अन्नदात्याला पूर्णपणे वाऱ्यावर सोडून दिल्यासारखी अवस्था राज्यात आहे. हे बाकीचं सगळं पत्र आहे. आता त्यातील शेवटच्या 2-3 ओळी आहेत. नुकसानीची व्यापकता आणि सार्वत्रिक झालेले नुकसान पाहता तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून दुष्काळाच्या निकषाप्रमाणे ही मदत दिली जावी पाहिजे. आपण तातडीने लक्ष घालावे ही विनंती. आपला गिचपीड देवेंद्र फडणवीस. गिचमची सही आहे. मी म्हणलं मला वाचता येत नाही तर तुम्ही बघा सही. पण अशीच ही त्यावेळेला दिलेले हे पत्र आहे. तेव्हा ओला दुष्काळ ही संज्ञा होती आणि मग तुमचं सरकार आल्यावर संज्ञा काढली का? हे फालतू शब्दांचे खेळ करू नका. त्यावेळेला सुद्धा आमची नियत काढली गेली, सगळे काढले गेले, पण शेतकऱ्याला आज ही मदत पाहिजे ती अजूनही दिली जात नाहीये. मुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटून आले. पंतप्रधान तिकडे प्रस्तावाची वाट बघत आहेत आणि मुख्यमंत्री आपला अभ्यास चालू आहे. 2 उपमुख्यमंत्री, 2 हाफ आणि एक फूल 2 हाफ असे त्यांचा अभ्यास आणि प्रस्ताव बनवणे सुरू आहे. आता हे जे काही थोतांड आहे, केंद्राचं पथक माझ्या माहितीनुसार, आपल्याकडे माहिती असेल तर मला सांगा, मी चुकीचे बोलत असेल तर मला करेक्ट करा, की केंद्राचे पथक अजूनही राज्यात आलेले नाहीये. केंद्राचं पथक येणार केव्हा, येणारच की नाही, आल्यानंतर त्यांची सगळी पाहणी होणार कधी, मग त्यांचे पंचनामे होणार कधी? म्हणजे हे सगळं या सरकारमध्ये एकदम निर्दयीपणाने चाललेलं आहे. एकतर तातडीने, मी पुन्हा त्याचा पुनरुच्चार करतो, की शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं पाहिजे. तुम्ही केला ओला दुष्काळ म्हणा, नाहीतर तुमच्या अकलेचा दुष्काळ म्हणा, काहीही म्हणा, पण शेतकरी आज संकटात आहे. शेतकऱ्याला ताबडतोब हेक्टरी 50,000 रुपये मदत झाली पाहिजे. बाकीचे सुद्धा खूप विषय आहेत, कारण घरदार वाहून गेलेली आहेत. पंतप्रधान आवास योजना, हे मी यापूर्वी सुद्धा बोलले, तशी ग्रामीण योजना परत एकदा आणा किंवा नव्याने आणा. आणि शेतकऱ्यांची जी ज्याला मी काय म्हणेल जेमतेम काही घर आहेत, त्याला घर मिळणे सुद्धा फार धाडसाचे ठरेल अशा प्रकारचे निवारे आहेत, खोपटे आहेत आणि ते पाण्यात वाहून जातात. आता ह्यांचे निकष काय, की तुम्ही ज्यांचं काही घरदार वाहून गेले त्या घरात 48 तास पाणी राहणं पाहिजे. हा कुठला निकष आहे? तर ही जी सगळी तात्पुरत्या स्वरूपाची घरं आहेत, त्यांना नुसती डागडुजी नाही तर त्यांना पक्क्या स्वरूपाची घरं ही प्रधानमंत्री आवास योजनेतून फुकटात बांधून दिली जावीत पाहिजेत. शाळा सुद्धा ताबडतोब सुरू केल्या जाव्यात. आणि पहिली महत्त्वाची गोष्ट, याच्यात सुद्धा माझ्याकडे माहिती आली